बेस्ट फिल्डरसाठी स्पॉन्सरशिप करण्यात आले. गॉगल आपण पाहिलं तर राहुलजी कदम यांच्या चिरंजीवच्या नावाने कुमार गौराज राहुल कदम या नावाने ही स्पॉन्सरशिप देण्यात आले. मॅचला होईल सुरुवात. चला थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज. भरपूर उशीर या मॅचला जरूर झालेला आहे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. गोसेटवाडी टीम एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्यायचा तोपर्यंत मॅचला होईल स्टार्ट. येस मॅच ऑन. गोसेटवाडीचा एक प्लेयर आलेला आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू कव्हर रिजनला अगदी व्यासपीठावरती येतोय, आढळतोय. जणू राजेशने दिले आव्हान पहिला चेंडूवरती गोलंदाजी करत असताना प्रशांतला. पहिला चेंडू होता कव्हर रिजनला खेळून काढला. काय जणू मेजवानी आमच्या व्यासपीठाच्या मागे मात्र जशी मेजवानी बसली आहे तशीच मेजवानी मात्र पहिला चेंडू होती राजेश साठी. काय सुरुवात झाली. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरेख गॅप शोधून काढला. व्हॉट अ स्ट्रोक. अगदी आपण पाहिलं तर 4 धावेसाठी कव्हर रिजन. यावेळी मात्र अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं बॅटची लिडिंग आहे जे डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव मात्र जरूर जाते. आमच्या स्कोररचं देखील कौतुक. एका हाताने बिचारा जेवतो, एका हाताने स्कोरिंग चालू आहे. बऱ्याच गोष्टी अवघड असतात. एमटीसी ओमचा एमटीसी कुणालचं देखील तेच काम चालू आहे. अक्षय देखील तेच. सर्वांची मेहनत आहे. ओहो सुरेख बॉटम हँडचा उपयोग चांगला. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पार. येतोय दमदार चॅम्पियन ट्रॉफीचा आणखीन एक षटकार. राजेश कुराडेची खासियत आहे ही. जेव्हा जेव्हा षटकार लगावतो तेव्हा तेव्हा आपल्या लकी बॅटला चुंबन देतो. एक स्वीट किस तो देतो बॅटला. अमर दादा समारा फायटर त्यांचा तो प्लेयर आहे आयकॉन. आणि सलग 3 षटकारांना आता मात्र त्यांनी सांगितले 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कोयना प्रीमियर लीग गाजवली या खेळाडूंना आपण पाहिलं तर सिद्धनाथ वॉरियर्स डोनीचा वाडा या टीम कडून खेळत असताना पांडुरंगजी यमकर साहेब त्यांची ती टीम होती. त्या टीमचा आयकॉन होता. तब्बल आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. मी विनंती करेल थोडासा स्पीडअप आपण देऊयात. लेफ्ट हँडेड बॅटर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आपल्या पॅव्हेलियनच्या दिशेने चेंडू जातोय. जिथे त्याची संपूर्ण टीम उभी आहे, त्याची संपूर्ण आर्मी उभी आहे तिथे, जिथे फक्त एकच धाव अर्चित केला जातोय. तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 धावसंख्या आपण पाहिली तर 18 या धावसंख्येवरती. ओहो चेंडू यावी मात्र निघून गेला. भेटणार नाहीये कदाचित हा चेंडू यावा लागेल मैदानामध्ये. तब्बल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना धावसंख्या आपण पाहिली तर 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 1919 ऑन अ स्कोर कार्ड. 19 धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल मात्र आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी 3 षटकांच्या मॅचेस आहेत. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अक्षय कामोटे प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ राहिला अक्षयचा. केपीएल ला यंदा नव्हता.
मिस केलं KPL लाक्षेला. ॲज ऑलराऊंडर आहे. मागच्या वर्षीचं KPL आठवली हे म्हणजे चायके साहेब यांना टाकलेली ती मेडन ओव्हर अजूनही ती व्हिडिओ व्हायरल होते बऱ्याचदा, अशी त्याची खासियत आहे. तर बॅटिंग साठी सध्या मैदानामध्ये वेगवान चेंडू जिथे आपण पाहिलं तर ज्युनियर राहुल डीजे सध्या आपण पाहिलं गोलंदाजीसाठी. राहुल जेव्हा जेव्हा यावेळी मात्र चेंडू अगदी हवेमध्ये, कॅच पकडली जाते, विकेट येते. अक्षय मात्र यावेळी मात्र माघारी जातोय. पहिलाच ब्रेक थ्रू मात्र आपल्या टीमला दुसऱ्या चेंडूवरती. तब्बल चेंडू अजूनही बाकी 4 आणि MS गारवा महेश शिंदे यांनी सांगितलंय आणखीन 2 जर विकेट आल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, हे त्यांनी सांगितलंय. मंगलमूर्ती मराठवाडी टीमची ते बेस्ट ऑलराऊंडर आहेत, त्यांनी मात्र सांगितले यावेळी MS गारवा यांनी की आणखीन 2 विकेट आले तर लगेचच प्राइस दिलं जाईल 500 रुपयाचं. मालिकावीर साठी आपण पाहिलं तर MK म्युझिकलचे ओनर सन्माननीय सुनीलजी आळेकर साहेब यांच्या माध्यमातून आणि सन्माननीय गोविंदजी मोहने साहेब यांच्या माध्यमातून म्युझिक गिटार देण्यात आलाय. बॅकफुटला जाऊन बॅटीची टॉप एज घेतोय, जिथे आपण पाहिलं फक्त एक सिंगल धाव येईल. टीमची टोटल आपण पाहिली तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धाव संख्या. वीस धाव संख्या सध्या स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. आमचे DK स्पोर्ट्स फॅशन हबचे सन्माननीय ऋषी सध्या आपण पहिलं व्यासपीठावरती आहे. चांगली मला न्यू इयरची चांगली ऑफर लागली आहे. सध्या गर्दीच गर्दी आहे त्याच्या शॉपला. एक धमाका ऑफर घेऊन आलाय तो, नक्की चर्चा करू त्याची पण. आडव्या बॅटनं मिड विकेट रिझन आहे क्षेत्ररक्षक अमित कडून. यावेळी होते छोटीशी चुकी. डीजे नाराज असेल. डीजेला अमित कडून ही अपेक्षा नाहीये, तो कॅप्टन सोबत चर्चा करतोय. मला हे क्षेत्ररक्षण असं नकोय, कारण की ज्युनियर डीजेला यावेळी मात्र आपण पाहिलं तर जरूर संधी होती आणखीन एक विकेट घेण्याची. तब्बल धाव संख्या आपण पाहिली तर 21. आता सगळे मोठे टीम आहे, मोठ्या मॅचेस असणार. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी आपण पाहिलं तर सनग्लासेस, हँडसम सनग्लासेस कुमार गौराज राहुल कदम यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप आहे ती. गौरांश राहुल कदम यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सरशिप आहे. चांगला चेंडू, बॅट स्विंग करते. तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर अगदी विकेट किपरच्या अगदी हातामधून निसटतोय. मात्र कुठली धाव तिथे आलेली नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धाव संख्या आपण पाहिली तर अगदी 21. लॉस ऑफ दी 1 विकेट. हो, यावेळी चेंडू मात्र निघून जातोय. आता भेटणार नाहीये. डिक्लेअर्ड झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचते. 22 या धाव संख्येवरती. 22 धाव संख्या 2 षटकांच्या अखेरीस एक चांगली टोटल सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 19. या ओव्हर मध्ये 3 आले धाव संख्या. जाऊयात गोलंदाजीसाठी, जिथे गोलंदाज ओमीला मात्र घेऊन आला.
ओमी सध्या मात्र गोलंदाजीसाठी सर्व्हिस संघाचा महत्वाचा गोलंदाज ट्रम्प कार्ड. ओहो वेगवान चेंडू कंटिंग ऑफ दिस साऊंड अंपायर कॉल व्हाईट बॉल. एक धाव टोटल 2 धावा. अंपायर सांगतात या 2 धावा आहेत. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 24 या आकड्यावरती. ओहो पुन्हा एकदा यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी दिस इज ऑल्सो व्हाईट बॉल. ऑल्सो 1 रन ऑल्सो 2 धावा 2 रन. मी विनंती करेल 2 मिनिटं आमच्या व्यासपीठाच्या मागे जे अधिवेशन भरले व्यासपीठाच्या मागे संजयजी देसाई साहेब व्यासपीठाच्या मागे जे अधिवेशन आहे ते थोडं शांत ठेवायचं आहे प्लीज प्लीज. 2 मिनिटं अंपायर. संजयजी देसाई साहेब व्यासपीठाच्या मागे जे अधिवेशन भरले ते थोडस तुर्तात थांबवायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. हो यॉर्कर चेंडू खोदून काढायचा प्रयत्न पंचांनी स्वतःला सांभाळल्या मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव अगदी वेगाने कंप्लीट केले जाते. पहा अंपायर असताना तुम्हाला किती चालक राहावं लागतं फ्लेक्झिबल राहावं लागतं आणि फ्लेक्झिबल आहेत आमचे अंपायर. लगेच त्यांनी मात्र स्वतःला सुरक्षित केलं. थँक्यू. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 27-27. ओहो 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 यावेळी मात्र अगदी अंपायर कडे पाहिलं पण नाहीये बॅट्समनने. त्याने डिसिजन कडे वेट देखील नाही केलं. त्याने लगेच मात्र निघाले. त्याला माहिती आहे बॅटची चायनीज कट लेमन कट होते. चेंडू निघून गेला. विकेट किपरने पकडला. अर्थातच आपण आउट आहोत. खेळाडू वृत्ती आपल्याकडे निघूयात आपण. त्याने मात्र लगेच पॅव्हलियनचा रस्ता पकडला. इट्स अ गुड स्पोर्ट्समॅनशिप. तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 27-27. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. या ओव्हरच्या पहिल्या 0 चेंडू मध्ये धावा आल्या होत्या 4. कुठलीही मेहनत न करता या जगात काहीच फुकट भेटत नाही. उन्हात उभं राहिल्याशिवाय सावली भेटत नाही आणि त्यामध्ये भेटलेल्या आहे 2 फुकट धावा. मात्र कमबॅक केलाय गोलंदाज ओमीने. हिमांशू पहिला चेंडू खेळतो. एक पाय हवेमध्ये गरकन भिंगरी केले स्वतः जवळ. चेंडू आपण पाहिलं तर ओ माय गॉड इट्स अ मॅक्सिमम. हिमांशू पहिला चेंडू फेस करत असताना एका पायावरती होता दुसरा पाय हवेमध्ये होता. स्वतः जवळ गरकन फिरला चेंडू भिरकन फिरवून दिला. अगदी नटराज भूमिकेमध्ये. यावेळी मात्र अगदी आहे क्षेत्ररक्षक विकेटचं होतं पतन आणि अगदी खेळाडूने सांगितलं येस टिट फॉर टॅट. चांगलं विकेट यावेळी मात्र प्राप्त होते. टीमची टोटल आपण पाहिली तर 33-33. रुनाल येईल नवीन बॅटर. यावेळी देखील विकेट कीपर क्लोज आहे चतुरे चालाक आहे.
यू आर व्हेरी चालाक ब्रो. हे प्रभू, हे देवानंद, ये क्या हुआ. अगदी मोये मोये चेंडू आपण पाहिलं तर चोरीची धाव दिवसा डोळ्याच चोऱ्या व्हायला सुरुवात झाली. तब्बल टीमची टोटल जाते 34. 34 धाव संख्या, 35 धावेचं आव्हान असेल. 35. त्याचबरोबर आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एसके म्युझिकल शॉपचे ओनर सर्वे सर्वा सन्माननीय आदरणीय सुनीलजी आळेकर साहेब यांची मोठी उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहतो. मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्यांच्या माध्यमातून एक म्युझिकल गिटार देण्यात आलं. तर जाऊया टॉस कडे. चला तोपर्यंत आपण सन्मान करूयात. या मॅच साठी आपण पाहिलं तर 35 धावेचं आव्हान आहे. 35 सन्मान केला जातोय अतिथी कक्षामध्ये. आमचे विजयजी सावंत साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. विजय दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतला जाईल. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बेस्ट गोलंदाज, बेस्ट फिल्डर साठी शूज देण्यात आलेत. आमचे समायरा फायटरचे सर्वे सर्वा समायरा फायटरचे ओनर अर्थातच अमरदत्त पाटील यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. प्रेमाची आपुलकीची मायेची उबदार शाल आणि क्रिस्टल ट्रॉफी ही सन्मान चिन्ह या मोमेंटो या स्पर्धेची आठवण भेट तुमच्या जवळ ठेवली जाईल. VCC सनबूर संघ आणि मंगलमूर्ती मराठवाडी टीमचे कॅप्टन दोघांनी तयार राहा टॉस साठी. या मी या टॉस साठी विनंती करेल आमचे मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आपण पाहिलं तर एक म्युझिकल गिटार देण्यात आलं. एसके म्युझिकल म्युझिक शॉपचे ओनर सर्वे सर्वा सन्माननीय आदरणीय सुनीलजी आळेकर साहेब यांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र टॉस केला जाईल. जो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपण पाहिलं तर लव जाधव सर असतील. धन्यवाद किरण सर. एकूण 48 संघ आणि 48 संघांमध्ये टॉप 6 मध्ये दाखल झालेले 6 संघ. दुसरा सामना या टॉप 6 मधील एका बाजूला VCC सनबूर, एका बाजूला मंगलमूर्ती मराठवाडी, एका बाजूला रणजित जाधव इंद्रजित जाधव, एका बाजूला गणेश शिंदे. नाणेफेक केली जाईल. काटा कॉल केलाय, काटा आलाय. मान्यवरांचा आभार. फक्त एकच प्रश्न विचारेन, नाणेफेक जिंकले निर्णय काय असेल? फिल्डिंग करेन आम्ही पहिल्यांदा. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असेल दोन्ही टीमला, कारण वेळेचं बंधन आहे. मराठवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पस्तीस धावेचं टार्गेट या मॅचला ठेवले. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर सर्वे संघाचा हार्दिक पांड्या अर्थातच रवी बोरगे. दुसरीकडे आपण पाहिलं तर प्रशांत येतोय. आडवा बॅटनं फाईनला खेळून काढला. फाईन पद्धतीने जिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये फक्त एकच धाव असेल. 35 धावेचं आव्हान समोर असताना आपण पाहिलं तर
अगदी व्यासपीठावरती आमचे सर्व मान्यवर, सर्व स्पॉन्सर्स, सर्व मोठी हस्ती, ज्याच्यामध्ये विक्रांतजी वायचळ साहेब आपण पहिलं, सन्माननीय आदरणीय राहुलजी पेंढारकर साहेब, अमित दादा देखील आज आहे या मॅच साठी, या स्पर्धेसाठी उपस्थित. भरपूर प्रेम राहिलंय या पाटण टेनिस क्रिकेट वरती, या बॉस वरती. सर्वांचा सर्व मान्यवर आपण पाहतो उपस्थित आहेत अगदी व्यासपीठावरती. मॅचचा आनंद घेत आहे, क्षेत्ररक्षण होत आहे, खाली पडलाय, उठून उभा राहील, फेकेल, नॉन स्ट्रायकिंग एंड, 2 धावा अगदी वेगाने. व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट, काय रनिंग बिटवीन द विकेट राहिले. तब्बल 2 धावा यावेळी मात्र कंप्लीट केल्या जातात. हो, उचलला आडवा, बॅटनं बॅटच्या अगदी टोला लागला, निघून जातोय सीमारेषे बाहेर. येतोय दमदार अर्थातच एसके म्युझिकलचा 6 धावांसाठी षटकार. हो, सुरेख यावेळी देखील बॉल बॅक ड्राइव्ह खेळून काढलाय, पंच दिलाय, मोठ्या मंच वरती दिला जातोय मोठा पंच. सर्व टीमचा अर्थातच धन्यवाद. हार्दिक पांड्या या नावाने ज्याला संबोधलं जातं त्याने या मॅच मध्ये टाकली आग. बॅटिंग करत असताना गोलंदाज आपण पाहिलं तर भरतवरती केले जातात प्रहार. या मॅच मध्ये तब्बल धावसंख्या 5 चेंडू मध्ये आतापर्यंत आले, अर्थातच 13 धावसंख्या. बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न, चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफिल्ड होते. 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. 1 for 14 येणारे तब्बल अजूनही आपण पाहिलं तर 12 चेंडू, आणि विजयासाठी आपण पाहिलं तर धावांची गरज 21. 12 चेंडू 21. आमचे मालदनचे सिंगम पाहत आहे आज या मॅचचा नंतर. मुचे हो तो नितीन जैसे हो, मुचे ना हो. जिनको नहीं है वो अभी भी कुमार है, कुमार. सेकंड स्पेल. हो, राजेश यावेळी मात्र पहिला चेंडू बॅट स्विंग केले, जिथे आपण पाहिलं तर एक चिकी धाव येते डिक्लेअर झोन मध्ये, माफ करा, एक डिक्लेअर झोन मध्ये आलेली 1 धाव. प्रशांत रवी जातोय, थोडीशी चर्चा करतोय. राजेशची ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल. हो, यावेळी मात्र अगदी दमडी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गॅदर केला फेकेपर्यंत. तोपर्यंत आपण पाहिलं तर कोयना क्रिकेट असोसिएशनला खऱ्या अर्थानं न्याय देणारं आणि कोयना क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं व्यासपीठ देणारं व्यक्तिमत्व असेल तर कोयना क्रिकेट असोसिएशनचे आन बान शान, अर्थातच या क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय हेमंतजी चाळके साहेब यांची मात्र मोठी उपस्थिती या स्पर्धेला. त्यांचं देखील पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या पैलवान समीरबाई दिगे साहेब पुरस्कृत चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. प्रत्येक जण आपापल्या परीने क्रिकेटला न्याय देतोय. कोयना विभागामध्ये या खेळाडूंना खऱ्या अर्थानं दिलेला क्रिकेटचा न्याय, क्रिकेट सांभाळून ठेवलं ज्या व्यक्तीनं ते म्हणजे चाळके साहेब. धाव संख्या जिथे आपण पहिली तर जाऊन पोहोचते 118. 18 धाव संख्या. प्रत्येकाचं लक्ष या मॅच कडे. काही टीमचे आयकॉन खेळतात, काही टीमचे चॉईस प्लेयर खेळतात. प्रत्येक जण उठून उभा राहून मॅच कडे लक्ष ठेवतो. मॅच कशी पद्धतीने केली जाईल कंप्लीट, खेळाडूने काळजी घ्यायची प्लीज. मी विनंती करेल त्याला आराम द्यायचा. नवीन खेळाडू मैदानामध्ये त्याचा सबस्टिट्यूट आपण लगेच उतरायचा आहे. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या अगदी 18. 118. इंग्रजी कॅलेंडर नुसार अगदी 31 डिसेंबर. आज बऱ्याच जणांचे प्लॅनिंग, प्लॉटिंग, सर्व नियोजन
पण आज सर्वात महत्वाचं नियोजन आहे त्या चॅम्पियन ट्रॉफीच्या पर्वाचं. कोण असेल चॅम्पियन? हो, थोडक्यासाठी विकेट किपर कडून अपेक्षा आहे. राजेशला पाहतोय हायपर झालाय या मैदानामध्ये. ऑलरेडी त्याला साथ भेटत नाहीये, थोडासा नाराज असेल हिमांशू वरती तो. ओहो, यावी थोडासा चांगल्या पद्धतीने अंपायर नाही भाई किरण, हा थोडा बाहेर आहे. आम्ही बघितला बॅट बॉलचा इशारा येतात. एक्स्ट्रा धावा टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 20. 35 धावेचं आव्हान आहे. 20 धाव संख्या स्कोर कार्डवर. ओहो, सुरेख चेंडू काय वेगाने टाकल्या. आता राजेश कुराडे येणाऱ्या ओव्हर मध्ये अक्षय साठी किती धावा ठेवेल, कारण की अक्षय एक महत्वाचा हुकमी ट्रम्प कार्ड आहे त्या टीमचा. गोलंदाज अजून बाकी अक्षय, त्याच्याकडे काय जबाबदारी असेल राजेशच्या ओव्हर मध्ये. ओहो, हा शेवटचा होता, चुकी होतीये. फुल ऑन लेंथ चेंडू निघून जातोय सीमा रेषेपार. येणारे 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. 6 चेंडू 9 धावा. पैलवान समीर भाई दिघे साहेब पुरस्कृत चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही पाहताय, अनुभवताय, खेळताय, जगताय, ऐकताय देखील. गोलंदाजीसाठी अक्षय टीमचा महत्वाचा गोलंदाज. सुरेख पहिला चेंडू आडव्या बॅटनं उत्तर दिलं या टीमचा, जो कधी शांत नाहीये असा प्रशांत. सर्वे 11 सर्वे टीम आनंद त्यांच्या पॅव्हेलियन मध्ये आहे. दिवाळी सध्या चालू कारण की प्रशांतने यावेळी पहिला चेंडू ती धमाका फोडला. आमचे सन्माननीय सचिनजी एबे साहेब बाबा यांच्या माध्यमातून सर्वे 11 विन होतीये, तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइस त्यांना सर्वे टीमला असेल. त्यांच्या माध्यमातून सर्वे टीम साठी कारण की रवी बोरगे या टीम मध्ये ऍज अ चॉईस प्लेयर आहे. येळवाडी फायटर सचिन येळवे साहेब यांच्या टीमचं. आणि आता त्यांनी सांगितलं ही मॅच जर बॉन झाली तर सर्वे 11 टीमला असतील 500 रुपयाचं कॅश प्राइस त्यांच्याकडून. वा, ओहो ओहो ओहो, इथे अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये फक्त 1 धाव हवी आहे. मॅच मध्ये अक्षयची इम्पॉर्टंट होती गोलंदाजी. अजून मॅच ऑन आहे. या मॅच मध्ये प्रशांतने जर षटकार लगावून मॅच जिंकवली तर सूरजजी कारळेकर साहेब यांच्याकडून 500 रुपये असतील. हो, फटका फसलाय. आहे क्षेत्ररक्षक कॅच पकडले. मॅच आहे ऑन. अजूनही मॅच आहे ऑन. ही मॅच संपली नाहीये कारण की अक्षयने आतापर्यंत बऱ्याच वेळा असे कारनामे पार केलेत. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात, मला अटक करावं पुण्यात. जावा मी गुन्ह्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात, मला अटक करावं पुण्यात. एक धाब्याची गरज. ओहो, अगदी बाल थोडक्यासाठी
ही मॅच टाईट केली होती अक्षयने लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मॅच विन झाले सळवे 11 सळवे संघ वॉन दी मॅच संपूर्ण टीमला विनंती असेल सचिनजी येवे साहेब आबा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे या टीमला आपण या व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपूर्ण टीम या आणि हे कॅश प्राइज आपण मात्र जरूर स्वीकारायचं सळवे 11 सळवे वॉन दी मॅच रवी बोळगेने सांगितलंय आपल्या संघ मालकाला येस ऑन ए बॅटिंग एक चांगली मॅच पाहायला भेटली आपल्याला सर्वेची मॅच आणि तेजस नाही असं होईल का